हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे आणि युनिट आपण स्टार्ट केलेलं आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. आणि या इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या युनिट मधला टॉपिक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय संस्था हा टॉपिक आपण आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट दिस सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत 2025 ची एक्झाम, त्यांच्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्स साठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. यामध्ये कसं आहे बघा, दोन्हीही पेपर तुम्हाला म्हणजे पेपर 1 फुल कोर्स पेपर 2 सोबत फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय. त्यामुळे तुमच्या दोन्ही एक्झामचं, दोन्ही पेपरचं प्रिपरेशन या कोर्स थ्रू होणार आहे. या कोर्सची फीस फक्त 10,000 रुपीज आहे. 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते ओनली 8,000 रुपीज. सो 8,000 मध्ये दोन्ही पेपरचं प्रिपरेशन होत आहे डिस्काउंट सुरू असल्यामुळे. सो लवकरात लवकर आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करा. फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे. प्ले स्टोअर ग्लोबल याच्या व्यतिरिक्त प्ले स्टोअर ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करून ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट एक्झाम 2025 जरी सर्च केलं तरी लगेच तुम्ही तिकडे जॉईन होऊ शकता त्या कोर्ससाठी. लक्षात घ्या, 31 मार्च ही आपली न्यू बॅच स्टार्ट होती आहे. तर या न्यू बॅचच्या स्टार्टला तुमचं प्रिपरेशन हे झालेलं पाहिजे. सो त्याप्रमाणे तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करूया. लेट स्टार्ट. ओके, सो इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मधला हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्यामध्ये आपण प्रिपेअर करतोय की कोणत्या कोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स ज्या या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संबंधी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या उद्देशाने एकत्र आलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी. आता उद्योग किंवा व्यापार म्हटलं तर फक्त एका वस्तूचा येत नाही किंवा एका सेवेचा येत नाही, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बरेच सारे ऑप्शन्स पण येत असतात. सो त्या ऑप्शन्स नुसार ह्या ऑर्गनायझेशन्स वेगवेगळ्या उद्देशाने एकत्र येत असतात आणि सगळ्या कंट्रीजला हेल्प करत असतात. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रेफर्स टू द ऑर्गनायझेशन बिल्ड बाय द ऑफिशियल पॉलिटिकल युनिटी, ठीक आहे. राजकीय संघटना ज्या आहेत त्यांच्या रित्या किंवा त्यांच्यानुसार ह्या काय केल्या जातात, ऑर्गनायझेशन बिल्ड केले जातात. मग त्याच्यामध्ये त्यांचे मेंबर कंट्रीज पण असतात, वेगवेगळ्या टीम्स एकत्र येऊन ह्या ऑर्गनायझेशन बिल्ड करतात आणि त्याचे वेगवेगळे गोल्स पण असतात. सो आपल्याला या MS सेट इकॉनॉमिक्स किंवा MS सेटच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून हे ऑर्गनायझेशन काय काम करतात, यांचं इस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे, यांचं हेडक्वार्टर कुठं आहे, त्याचा जर शॉर्ट फॉर्म असेल तर त्याचा फुल फॉर्म काय आहे आणि ते कशा पद्धतीने काम करतात, एवढ्याच गोष्टीवरती या टॉपिकवरचा फोकस आपल्याला करायचा आहे, ठीक आहे. सो त्यामुळे हा जो थिअरी जो टॉपिक आहे तो थिअरी टॉपिक तुम्हाला एक्झाम म्हणजे जे हा जर टॉपिक याच्यातले कुठल्या कुठल्या संस्था आहेत, काय काय काम करतात, त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे, एवढं जर तुम्ही याच्यामध्ये परफेक्ट केलं तर याचे जे मार्क्स आहेत या टॉपिकचे 100% तुमचे आहेत, ठीक आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कॅन ऑल्सो बी डिफाईन एज ऑर्गनायझेशन्स दॅट हॅव मेंबर फ्रॉम अ डिफरंट कंट्रीज. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय संस्था, मराठीमध्ये जाऊया आपण आता. इथे काय म्हणलेलं आहे, आंतरराष्ट्रीय संस्थांची व्याख्या विविध देशातील सदस्य असलेल्या संस्था म्हणूनही केली जाते. आता सदस्य संस्था म्हणजे काय, की याच्यामध्ये जे वेगवेगळे राष्ट्र आहेत, ठीक आहे. एक संघटना आहे, एक संघटनेचं नाव आहे आणि त्या संघटनेमध्ये वेगवेगळे देश त्याचे सदस्य आहेत आणि ती जी संघटना काम करते त्या सगळ्यांमध्ये ह्या कंट्रीजचं पार्टिसिपेशन आहे. अशा पद्धतीने इथे काम केलं जातं, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे ज्या सदस्यांना राष्ट्रीय कराराचा दर्जा आहे, ठीक आहे. म्हणजे दोघ जणांनी काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय लेवलवरती करार केलेला आहे आणि त्या कराराचा दर्जा या सदस्यांना देखील मिळतो, जे सदस्य या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य आहेत, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय संस्था, ओके, संस्था म्हणून केली जाते. सदस्य देशांना आर्थिक सहाय्य देतात जेणेकरून ते विकसित होऊ शकतील किंवा स्वतःला अपडेट ठेवू शकतील. आता इथे काय काम करतात या आंतरराष्ट्रीय संस्था, आता आंतरराष्ट्रीय संस्था या एकमेकांना सदस्य म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून सहाय्य देत असतात, ठीक आहे. कशासाठी, तर ग्रो करण्यासाठी. समजा एखादी कंट्री आहे जिला नॅचरल कॅलॅमिटीजनी किंवा नॅचरल डिझास्टरनी पूर्णपणे नष्ट केले किंवा त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्या आर्थिक नुकसानातून त्यांना वरती काढण्यासाठी या संस्था त्यांना काम करत असतात. मग त्या बेसिक संस्था कोणत्या कोणत्या आहेत, ज्या आपल्याला अभ्यासायचं पण आहेत आणि ज्यांच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन पण मिळाली पाहिजे. तर इथे बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे टाइप्स ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. या आंतरराष्ट्रीय संस्थांचे सगळ्यात पहिले प्रकार कोणते कोणते आहेत.
आता याच्यामध्ये प्रकार आहेत, म्हणजे कोणते प्रकार आहेत? एक तर आहे इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय सरकारी संस्था, सरकारी आणि बिगर सरकारी या दोन प्रकारच्या संस्था आपल्या कंट्रीज मध्ये म्हणजे पूर्ण देशामध्ये, जगामध्ये ह्या दोन प्रकारच्या संस्था ज्या असतात त्या रन होत असतात, ठीक आहे. सो याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आर द गव्हर्नमेंट ओन्ड ऑर्गनायझेशन that come into existence only when there is an official contract made by the government. आता याच्यामध्ये काय आहे? सो ज्या संस्था किंवा ज्या संस्थेमध्ये गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप आहे, जो काही करार झालेला आहे किंवा गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत, त्या इनिशिएटिव्ह वरती ही संस्था जर चालत असेल तर ती संस्था कशी आहे? गव्हर्नमेंटची संस्था आहे. जसं इथं आहे IGO, ठीक आहे, आता युनायटेड नेशन्सची संस्था आहे. आता ही युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन हे काय आहे? तर ही गव्हर्नमेंटनी बनवलेली संस्था, युनायटेड नेशन्सच्या गव्हर्नमेंटनी बनवलेली संस्था आहे, ज्याच्यात आपण सगळे काय आहोत? पार्टिसिपंट्स आहोत, सदस्य आहोत, मेंबर आहोत, ठीक आहे. तसंच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ठीक आहे, जागतिक व्यापारी संघटना, ठीक आहे, ही पण काय आहे? गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, ज्याचे वेगवेगळ्या कंट्रीज काय आहेत? सदस्य आहेत, जे व्यापाराशी रिलेटेड जे काही नवीन नियम असतील, रूल असतील किंवा सुलह करायची असेल, व्यापार सुरळीत चालू ठेवायचा असेल तर ही संस्था त्याच्यामध्ये काम करत असते. सो अशाच पद्धतीने गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन किंवा गव्हर्नमेंटने चालवलेल्या ज्या संस्था आहेत, गव्हर्नमेंटचा त्याच्यात हस्तक्षेप असतो, त्यांना आपण इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा आंतरराष्ट्रीय सरकारी संस्था असं म्हणतो, ठीक आहे. दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, असरकारी किंवा नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, ठीक आहे. सो याच्यामध्ये ऍज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट बेस्ड ऑर्गनायझेशन. Non-governmental organization consist only individuals. They do not contain any form of involvement of government and businesses. आता याच्यामध्ये ज्या संस्था आहेत त्या कशा आहेत? गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नसतो, त्या संस्थेचं जे काही योगदान असेल त्यामध्ये गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारे पार्टिसिपेशन करत नाही, ठीक आहे. इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा इंडिव्हिज्युअल 2-4 व्यक्ती एकत्र येऊन ही संस्था फॉर्म करतात आणि इंटरनॅशनल लेवलला ते घेऊन जातात आणि इंटरनॅशनल लेवलला वेगवेगळ्या देशातले सदस्य त्याचा पार्ट होऊ शकतात, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स नुसार किंवा त्यांच्या वर्किंग नुसार, त्यांच्या बेसिक एलिजिबिलिटी नुसार ते त्याचे सदस्य राष्ट्र होऊ शकतात. जसं की ते एक्झाम्पल घेतलेलं आहे, एक्झाम्पल ऑफ एनजीओज. आता एनजीओज म्हणजे काय आहे? त्या तर नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. जसं की इथं बिंगो आहे. बिंगो काय आहे? बिझनेस ओरिएंटेड नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, ठीक आहे, जे तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड पण गव्हर्नमेंट नसणाऱ्या संस्थांशी रिलेटेड असणारी संस्था आहे, ज्याचं नाव आहे बिंगो. ओके. दुसरा आहे रिंगो. रिंगो काय आहे? रिलिजियस ओरिएंटेड नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, ठीक आहे, जी धार्मिक संस्थांशी किंवा धार्मिक दृष्टिकोनातून एक संस्था काम करते, जे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. सो या पद्धतीने, या दोन्ही पद्धतीने इंटरनॅशनल लेवलला या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय संस्था या चालत असतात. सो या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आणखीन काय आहे? एकदा मराठीमध्ये एकदा बघा. आंतरराष्ट्रीय सरकारी संस्था दोन प्रकारांमध्ये, जसं मी सांगितलं, पहिलं आंतरराष्ट्रीय संस्था सरकारी संस्था, दुसरं आंतरराष्ट्रीय गैर सरकारी संस्था. सरकारी संस्था जिथे सरकारचा मालकी हक्क असतो किंवा सरकारचा अधिकृत करार असतो किंवा सरकारचा तिथे हस्तक्षेप असतो, ठीक आहे. युनायटेड नेशन्स म्हणजे UN, WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, ठीक आहे. आणि आपण जो अभ्यास करणार आहोत तो मोस्ट स्पेसिफिकली रिलेटेड असणार आहे आंतरराष्ट्रीय सरकारी संस्थांशी, कारण त्याच्यावरतीच आपण प्रिपेअर करतोय किंवा त्याच संस्था दुसऱ्या देशांना मदत करतात वेगवेगळ्या गोष्टीतून, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, इकॉनॉमिकली किंवा त्या व्यक्तींना किंवा त्या कंट्रीला स्टेबल बनवण्यासाठी, स्ट्रॉंग बनवण्यासाठी इकॉनॉमिकली, ठीक आहे. आणि आंतरराष्ट्रीय गैरसंस्था कोणत्या आहेत? त्या सुद्धा स्टेबल स्ट्रॉंग बनवण्यासाठीच करतात, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सरकारची हेल्प नसते, ते स्वतः त्याच्यातून काम करत असतात, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल व्यक्ती. देन नेक्स्ट, लिस्ट ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड देअर हेडक्वार्टर्स. आता इथे मी जी हेडक्वार्टर्सची लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट आहे ती खूप म्हणजे नॉर्मल आहे. याला मी टेबल फॉर्मॅट मध्ये या एक्झामची आपल्या या लेक्चरच्या सगळ्यात शेवटच्या पेजवरती मी ते टेबल फॉर्मॅट मध्ये मांडलेलं आहे मराठीमध्ये. तरी पण मी एक फॉर्मॅलिटी म्हणून इथं रीड करून दाखवणार आहे की युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम विच वॉज एस्टॅब्लिश इन 1965 अँड इट हेडक्वार्टर इज इन न्यूयॉर्क सिटी, USA, ठीक आहे. आता याचे काय आहे? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, UNDP. तुम्हाला माहिती आहे HDI काय आहे किंवा HDI आपल्याला पुढे बघायलाच मिळणार आहे. HDI हा इंडेक्स आहे ज्याच्यावरती
मानवाची डेव्हलपमेंट, माणसं या इकॉनॉमीमध्ये राहणारे जे काही जीव आहेत, ठीक आहे, ह्युमन्स आहेत, ते ह्युमन्सची डेव्हलपमेंट झाली आहे का, कशा पद्धतीने झाले, त्याचा इंडेक्स किती लेवलवर झाले, हे सगळं मोजण्यासाठी हे जो इंडेक्स मापनासाठी काढलेला आहे, तो त्याचा पूर्ण रिपोर्ट UNDP काय करत असते, पब्लिश करत असते. ठीक आहे, तर UNDP हा त्याचा काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याचे इनिशियल्स घेतलेले असतात. आंतरराष्ट्रीय संस्था जेव्हा तुम्ही अभ्यासता त्यावेळेस मोस्टली हे अशाच पद्धतीने केले जातं, UNDP. ठीक आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, याचं फुल इस्टॅब्लिशमेंट म्हणजे संस्था स्थापना कधी झाली होती, तर 1965 मध्ये याची संस्था स्थापना झाली होती आणि हेड क्वार्टर आहे न्यूयॉर्क सिटी, USA. तर या टॉपिक वरती क्वेश्चन्स कसे विचारले जातात तुम्हाला, एक तर त्याचा फुल फॉर्म किंवा त्याची कार्य काय काय आहेत. ही युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, याची कार्य खालीलपैकी कोणती आहेत. मग 2-3 कार्य असतील, त्याच्यापैकी 2 कार्य जर बरोबर असतील तर त्याचे 2 कोड्स तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात. ठीक आहे, दुसरा आहे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड विच वॉज इस्टॅब्लिशमेंट. आता युनायटेड नेशन्सचा लोकसंख्या फंड असा एक संस्था आहे, जिचं सुद्धा हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क सिटी, USA मधलीच न्यूयॉर्क सिटी मध्ये तिचं हेडक्वार्टर आहे. जेव्हा तुम्ही USA मध्ये जाल तर बऱ्याच ठिकाणी असे त्यांचे वेगवेगळे मोठमोठे ऑफिस दिसतील, कारण तिथले ते हेडक्वार्टर्स आहेत या स्पेसिफिक आंतरराष्ट्रीय संस्थांचे. ठीक आहे, इस्टॅब्लिशमेंट इयर 1969. त्याच्यानंतर वर्ल्ड फूड प्रोग्राम विच वॉज इस्टॅब्लिश इन 1961 अँड हॅज इट्स हेडक्वार्टर इन रोम अँड इटली. ठीक आहे, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे अन्न आणि कृषी संस्था 1945 मध्ये स्थापित झाली होती आणि त्याचं हेडक्वार्टर आहे रोम आणि इटली. त्याच्यानंतर 5वा आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. याचं इस्टॅब्लिशमेंट आहे 1919 आणि इट्स हॅज अ हेडक्वार्टर इन जिनेवा, स्वित्झर्लंड. मोस्ट ऑफ द हेडक्वार्टर्स आर इन न्यूयॉर्क सिटी, USA अँड जिनेवा, स्वित्झर्लंड. ठीक आहे, इटलीमध्ये पण हेडक्वार्टर्स आहेत. आता ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम करत आहेत. ठीक आहे, प्रत्येकाला मी सांगेल इथे, हेच पेज मी इथे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांचे मुख्यालय इथे अवेलेबल आहे. ठीक आहे, UNDP युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड, जागतिक अन्न कार्यक्रम संस्था, हे फक्त मी एक्झाम्पल साठी दिलेलं आहे, तुम्हाला प्रिपेअर जे करायचं आहे ते इकडे आहे. ठीक आहे, ओके. सो याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन which was established in 1948 and its headquarters in Geneva, Switzerland. ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय करते, जे हेल्थशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील किंवा नवीन वॅक्सिनेशन असेल याचं व्हॅलिडेशन या ऑर्गनायझेशन थ्रू होतं. एखादी जागतिक काय म्हणतात आपलं रोग आला तर त्या जागतिक रोगापासून वाचवण्यासाठी काय करता येईल, त्याच्यासाठी मेडिसिन्स कुठल्या आहेत, त्याच्यासाठी व्यवस्थित थेरपी कुठली आहे, काय काम करते ही संघटना, हे सगळं म्हणजे आरोग्याशी रिलेटेड जे काही रूल्स रेग्युलेशन्स असतील ती ही संस्था संपूर्ण इंटरनॅशनल लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला काय करत असते, काम करत असते. ठीक आहे, वर्ल्ड बँक विच वॉज इस्टॅब्लिश इन 1944 अँड हॅज इट्स हेडक्वार्टर इन वॉशिंग्टन DC. ठीक आहे, वॉशिंग्टन DC USA मधलीच एक सिटी आहे ज्या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे वर्ल्ड बँक. आता वर्ल्ड बँकेचं काय काम आहे, यू ऑलरेडी नो एव्हरीवन. ठीक आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ह्या वर्ल्ड बँकेचं काम काय आहे. फक्त जिथे म्हणजे वर्ल्ड बँकेचं काम फक्त पर्सनल सेव्हिंग बँक किंवा लॉकर सांभाळणे हे नाही आहे. ठीक आहे, वर्ल्ड बँक म्हणजे सगळ्या बँकांची सगळ्यात मोठी बँक आहे. सगळ्यांना जेव्हा गरज लागेल त्यावेळेस ही फायनान्शियल हेल्प करते. ठीक आहे, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश इन 1948 अँड हॅज इट्स हेडक्वार्टर इन लंडन, युनायटेड किंगडम. ठीक आहे, UK मधील लंडन या ठिकाणी ही मेरीटाईम ऑर्गनायझेशन आहे. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, आता याच्यामध्ये जे विचारल्या जाणाऱ्या संस्था आहेत एक्झाम मध्ये त्या मोस्टली कोणत्या आहेत, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक, UN, त्याच्यानंतर UNDP, ह्या सगळ्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात. these all are for your information. ठीक आहे, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश इन 1974 अँड हेडक्वार्टर इज मॅड्रिड, स्पेन मध्ये आहे. ठीक आहे, वर्ल्ड टूर ऑर्गनायझेशन, टुरिझम ऑर्गनायझेशन म्हणजे काय की सगळ्यांना सगळ्या टुरिझमकडे म्हणजे सगळ्या देशातील कंट्री, आता आपण जे बघतोय की आपल्या देशातील लोक दुसऱ्या देशात फिरायला जातात, दुसऱ्या देशातील लोक आपल्या देशात फिरायला येतात, हे इझिली पॉसिबल का आहे, बिकॉज ऑफ दिस वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. ठीक आहे, यांच्या थ्रू प्रत्येक देशामध्ये टुरिझमची काय व्याख्या असली पाहिजे, टुरिझमसाठी
काय म्हणजे तुम्हाला विजा आवश्यक आहे, पासपोर्ट आवश्यक आहे, की विजा नसला तरी चालेल, विजा ऑन अरायव्हल आहे, की तुम्ही पहिले 2 महिने अप्लाय करावं लागेल. या सगळ्याचे नियम कुठल्या कंट्रीसाठी काय असायला पाहिजे या ऑर्गनायझेशनच्या सजेशन्स नुसार आपण काम करत असतो. ठीक आहे. युनायटेड नेशन्स वुमेन्स विच वॉज एस्टॅब्लिश इन 2010 अँड हॅज इट्स हेडक्वार्टर इन न्यूयॉर्क सिटी USA. आता ही UN संस्था आहे वुमेन्स, जी काम करते वुमेन्सच्या एम्पॉवरमेंटसाठी किंवा त्यांच्या भल्यासाठी. ठीक आहे. जी इस्टॅब्लिश झाली होती 2010 मध्ये. अशा वेगवेगळ्या संस्था आहेत आंतरराष्ट्रीय लेवलच्या. पण यातली प्रत्येक संस्था ही दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्पेसिफिकली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. प्रत्येक संस्था इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी आहे का? नाही. यातले प्रत्येक संस्था ही त्याचं वेगवेगळं काम करते, पण डेफिनेटली इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला ही हेल्प करते. सपोज इथे एक एक्झाम्पल आपण घेतलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर ही काय करते? ह्युमन जे त्या कंट्रीमध्ये काम करतायत किंवा त्या कंट्रीमध्ये राहत आहेत, त्यांची हेल्थ कशी आहे, त्यांची हेल्थ जर व्यवस्थित असेल तर ऑटोमॅटिक त्यांच्या कामाला प्रोग्रेस मिळेल. कामाला प्रोग्रेस मिळालं की ऑटोमॅटिक इकॉनॉमी बूस्ट करेल. इकॉनॉमिक बूस्ट केली की रोजगार चांगला मिळेल, त्यांचं राहणीमान सुधारेल आणि ऑटोमॅटिक इकॉनॉमी सुद्धा डेव्हलप होईल. सो अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था ह्या एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. अशा पद्धतीने त्या काय करतात? काम करतात. ओके. ओके. सो इथे एकदा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना, तेच मी मराठीमध्ये केलेलं आहे, 1948 हायलाइट करून ठेवायचं आहे. जागतिक बँकेची स्थापना 1944 आणि हेडक्वार्टर कुठे आहे? वॉशिंग्टन DC USA. ओके. सेकंड आहे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना, ज्याची स्थापना झाली होती 1948. मुख्यालय आहे युनायटेड किंगडम लंडन. ओके. जागतिक पर्यटन संघटना, ज्याची स्थापना आहे 1974 मध्ये झालेली आणि तिचे मुख्यालय आहे मॅद्रिद, स्पेन. ठीक आहे. UN महिलांची स्थापना 2010 मध्ये, तिचं मुख्यालय न्यूयॉर्क शहर USA. ओके. नाव वाय आर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सो इम्पॉर्टंट. आता इथे एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे की का ह्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स ह्या इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामध्ये बघा, लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ रिसेंट इश्यू विच वॉज द ग्लोबल पॅन्डेमिक COVID-19. ठीक आहे. सगळ्यांनाच माहिती आहे COVID-19 ही कशी म्हणजे कशा पद्धतीने इकॉनॉमीला डिस्ट्रॉय करण्याचं काम या पॅन्डेमिकने केलं होतं. सो या काळामध्ये या आंतरराष्ट्रीय संघटना कशा पद्धतीने काम करतात? त्याच्यामध्ये काय केलं होतं? एव्हरी कंट्री वॉज अंडर स्ट्रिक्ट लॉकडाऊन, सो नो वन वॉज एबल टू डू बिझनेस अँड अर्न मनी. As we know, every country requires money for the smooth functioning. So the World Bank helped with an amount of more than $160 million to finance the countries to the take vaccines, helping the educational areas, keeping the core-tight healthcare system. आता बघा, या आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन्स आहेत त्या काय करतात? हाय लेवलला किंवा आपल्या जागतिक लेवलला सगळ्या सुविधा पुरवण्याचं काम करतात. ठीक आहे. सो या सुविधा पुरवण्याचं काम करताना COVID-19च्या काळामध्ये वर्ल्ड हेल्थ वर्ल्ड बँक, ठीक आहे, जागतिक बँकेने काय काम केलं होतं? तर जवळजवळ $160 मिलियन्सची हेल्प सगळ्या कंट्रीजना केली होती. कशासाठी? तर एज्युकेशनल एरिया म्हणजे बघितलं तर ऑनलाईन स्कूलिंग चालू होतं. पोरांचं शिक्षण किंवा तेवढा कालावधी, शिक्षणाचं 1 वर्ष जरी वाया गेलं तरी ते कसं मागं पडत जातं. तर ते नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने टीचिंग किंवा त्यांना हेल्प केली एज्युकेशनल एरियामध्ये. वॅक्सिनेशन हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. वॅक्सिनेशन तेवढ्या कमी वेळात सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम वर्ल्ड बँकेने तेवढे पैसे फायनान्स केल्यामुळे झालं होतं. त्याच्यानंतर हेल्थ केअर सिस्टीम्स म्हणजे दवाखान्यांमध्ये अक्षरशः लोकांना जागा नव्हती राहायला. ठीक आहे. म्हणजे बेड भेटत नव्हते त्यांना उपचार करायला. त्यावेळेस या सिस्टीम म्हणजे हेल्थ केअर सिस्टीमला सुद्धा एक्स्ट्रा पैसे पुरवणे आणि त्यांना त्याच्यातून वॅक्सिनेशन देणे, औषध देणे ह्या सगळ्याची व्यवस्था वर्ल्ड बँकेने पैसे दिले. त्याच्यामुळे इतर संस्था म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असो किंवा आणखी कुठल्या संस्था असो, त्या सगळ्यांनी त्यांचं कार्य कसं केलेलं आहे? स्मूथली केलेलं आहे. ठीक आहे. स्मूथली म्हणण्यापेक्षा म्हणजे प्रत्येक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी, आंतरराष्ट्रीय संस्थेने याच्यामध्ये आपलं खूप सारं योगदान याच्यामध्ये दिलेलं आहे. The World Health Organization helped millions of peoples on many countries at it trained the staff on how to properly take care of patients, different tests that should be done for finding out COVID-19, etc. It also leads an initiative in which they have helped many developing countries and gave them COVID-19 vaccines for free, which helped many countries as they were able to get vaccines. आता आपण विचार केला तर ह्या एवढ्या लवकर एवढ्या वॅक्सिन्स तयार कशा झाल्या? कुठून आल्या?
त्याच्याने या लोकांचा आजार किंवा या ज्या आजारावरती मात करण्यासाठी इकॉनॉमी जी आहे ती एकदम खचली होती. पण तरी देखील इकॉनॉमी म्हणजे लोक जे आहेत ते कसे झाले, स्टेबल झाले. इकॉनॉमी जवळपास आता जरा बऱ्यापैकी स्टेबल व्हायच्या लेवलला आली आहे किंवा लोकांना जॉब्स मिळाले किंवा त्यांचं चालू आहे जॉब, शिक्षण चालू आहे. त्या त्याच्यावरती म्हणजे 5 वर्ष होत आले जवळजवळ. आता कुठे त्याच्यामध्ये थोडंसं रिलॅक्सेशन होत आहे. ठीक आहे. तर ते कशामुळे पॉसिबल झालं? कारण ह्या आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्या त्यांच्या लेवलला तिथे काम करत होत्या. त्यांनी हे पैसे पुरवले, त्यांनी ह्या हेल्थ केअर सुविधा पुरवल्या. हेल्थ केअर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काय म्हणतात सेट ऑफ रूल्स किंवा कशा पद्धतीने तुम्ही या सिच्युएशनला किंवा या पॅन्डेमिकला हेल्थच्या दृष्टिकोनातून सामोरे जाऊ शकता याचे सगळे पूर्ण तुम्हाला प्रिकॉशन्स सांगितले होते. ठीक आहे. सो यानुसार हे पूर्ण कंट्री त्या पॅन्डेमिकला हरवू शकली. ठीक आहे. तर या पद्धतीने या आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्या सगळ्यांना वे दाखवण्यासाठी हेल्प करत असतात. सो त्यासाठी या ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. ओके. आंतरराष्ट्रीय संस्था का महत्वाच्या आहेत मग याचं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्यात बेस्ट एक्झाम्पल आहे जागतिक कोविड महामारी. कुठली आहे? कोविड-19. ठीक आहे. कोविड-19 ची सिच्युएशन पूर्ण डोळ्यासमोर आला आणि ती जी सिच्युएशन पूर्णपणे क्लिअर झालेली आहे ती या मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमुळे, आंतरराष्ट्रीय लेवलच्या संस्थांमुळे हे काय झालेलं आहे? पॉसिबल झालेलं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय आहे? लॉकडाऊनच्या वेळेस पूर्ण फायनान्शियल हेल्प करण्यासाठी वर्ल्ड बँक सारखी आंतरराष्ट्रीय संस्था काम करत होती आणि जागतिक आरोग्य संघटनेशी रिलेटेड ज्या काही कामं होते ते सगळे आरोग्य संघटनेने पूर्ण केलेले आहेत. ओके. ओके. सो जे काही आतापर्यंत आपण शिकलो त्याचा हा सारांश आहे असं म्हटलं तर तुम्हाला चालेल आणि हा सारांश तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर नेहमीच ठेवायचा आहे या टॉपिक मधले 100 on 100 मार्क्स घेण्यासाठी. 100 on 100 मार्क्स म्हणजे जेवढे काही क्वेश्चन्स या टॉपिक वरचे येतील त्या सगळ्याचे मार्क्स तुम्हाला जर मिळवायचे असतील तर तुम्हाला या प्रिपरेशन मध्ये करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे या टेबलचं प्रिपरेशन अगदी डोळे झाकून पाठ करावं लागेल. जसं की संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UN, ज्याचे स्थापनेचं वर्ष 1945, मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका, USA. ठीक आहे. सो याचं कार्य काय आहे? जागतिक शांतता, सुरक्षा, मानवी हक्क यांचा विकास करणं. ठीक आहे. म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी कुठला जसं की अतिरेकी हल्ला किंवा कुठल्या तरी अणुबॉम्बचा एखादा हे केला, वॉर चाललंय दोन दोन कंट्रीज मध्ये, तर या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा हे टाळण्यासाठी सगळ्या कंट्रीजची सुरक्षितता हे करण्यासाठी न्यूयॉर्क UN ही संघटना काय करते? काम करते. आणि स्थापना कधीची आहे? 1945 ची. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक बँक. जागतिक बँक काय? तुम्ही जर जागतिक बँकेचं महत्व आणि कार्य तर मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. 1944 मध्ये हे स्थापनेचं वर्ष आहे आणि वॉशिंग्टन DC अमेरिका मध्ये त्यांचं हेडक्वार्टर आहे. आणि कार्य काय आहे? आर्थिक आणि तांत्रिक मदत विकासासाठी करणं हे या बँकेचं किंवा ह्या संस्थेचं काम आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी आपली आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सगळ्याच कंट्रीजच्या इकॉनॉमीसाठी एक हात आहे, सपोर्ट आहे मोठा, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणून ओळखतो. ज्याची स्थापना आहे 1944 ला. वॉशिंग्टन DC अमेरिका इथे मुख्यालय आहे. जागतिक आर्थिक सहकार्य आणि स्थिरता आणण्यासाठी IMF मदत करत असते. ज्या पद्धतीने जागतिक बँक आर्थिक मदत करते तसंच नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सुद्धा जागतिक आर्थिक सहाय्य करण्यासाठी मदत करते. नाणेनिधी संस्था जी आहे ती काय करत असते? मोस्टली जे त्यांचे सदस्य राष्ट्र आहेत त्यांना मदत करते. जागतिक बँक सगळ्यांना मदत करते. ठीक आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, 1948 स्थापना, जिनिव्हा स्वित्झर्लंड त्याचं मुख्यालय, हेडक्वार्टर आहे आणि याचं काम काय आहे? जागतिक आरोग्य आणि रोग प्रतिबंध. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटना WTO, 1995 ह्याचं स्थापनेचं वर्ष आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंड यांचं हेडक्वार्टर आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नियमन करणं, जसं मी सांगितलं की दोन कंट्रीज मध्ये जर व्यापार चाललाय तर त्या व्यापारामध्ये काय रूल्स असले पाहिजेत किंवा त्यांनी कुठला एखादा रूल फॉलो नाही केला तर त्याचं कसं नुकसान होऊ शकतं, या पद्धतीने हे काय केलं जातं? नियमन केलं जातं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन थ्रू. ठीक आहे. युनेस्को बद्दल तुम्ही ऐकलं असेल. युनेस्कोची स्थापना झालेली 1945 मध्ये. हेडक्वार्टर आहे पॅरिस, फ्रान्स आणि यांचं मेन काम आहे शिक्षण, विज्ञान, संस्कृती, संवर्धन. शिक्षणामध्ये जे काही बदल होत असतील
विज्ञानामधील नवीन गोष्टी स्टुडंट्सला शिकवायच्या असतील किंवा पुढच्या पिढीला हे करायचे असतील. आणि संस्कृती संवर्धन, तुम्ही बघितलं असेल युनेस्कोनी या ठिकाणी या हिस्टॉरिकल प्लेसला युनेस्को म्हणजे संस्कृतीचा वारसा दिलेला आहे. युनेस्को हेरिटेज म्हणून वारसा मिळालेला आहे याला. तर ते ही युनेस्को संस्था आहे जी वास्तू आहे किंवा एखादी संस्कृती जी आहे, जी पुढच्या पिढीला ती समजावी किंवा त्याचं जपवणूक व्हावी, जतन व्हावं असं वाटतं, त्यासाठी ही संस्था काम करते. त्यासाठी ही संस्था फंडिंग करते, त्याला आवश्यक गोष्टी आहेत तर तिथे प्रोव्हाइड करते. सो अशा पद्धतीने ही युनेस्को संस्था तिथे काम करते. त्याच्यानंतर युनिसेफचं स्थापना आहे 1946. न्यूयॉर्क अमेरिका हे त्याचं मुख्यालय आहे. बाल कल्याण, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा ह्याच्यावरती ही युनिसेफ काम करते. मोस्टली आता बघा 14 वर्षाखालील मुलांना कामगार म्हणजे काम करू द्यायचं नाही, शिक्षण आवश्यक आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय ते कुठलेही असं म्हणजे अवजड काम किंवा ज्या ठिकाणी धोका आहे, या ठिकाणी काम करू शकत नाही. यासारखे जे रूल्स इम्प्लिमेंट झालेले आहेत सगळ्या ठिकाणी, ते युनिसेफ सारख्या इंटरनॅशनल संस्थांमुळे ते काय झालेले आहेत, लागू झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना झाली होती 1919 मध्ये. हेडक्वार्टर मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. कामगार हक्क आणि आंतरराष्ट्रीय श्रम मानके, की मिनिमम वेजेस किती असले पाहिजे, त्याच्यानंतर लेबरला जो काय म्हणजे किती तास काम केलं पाहिजे, त्याच्यानंतर काय काय गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या पाहिजेत, जे लेबर लॉज आपण वेगवेगळे बघतो, ह्या सगळ्या लेबर लॉज वरती काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना काम करते. त्याच्यानंतर अन्न व कृषी संघटना, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, स्थापना 1945. रोम इटली मुख्यालय आहे. अन्न सुरक्षा आणि कृषी विकास यांच्यावरती ही संस्था भर देते किंवा काम करते मोस्टली. त्याच्यानंतर जागतिक हवामान संघटना, वर्ल्ड मेटरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना आहे 1950 मध्ये. जिनिव्हा, स्वित्झर्लंड त्याचं मुख्यालय आहे. हवामान, पर्यावरण, हवामानशास्त्र याच्याद्वारे दाखवलं जातं. आता पुढच्या वेळेस उन्हाळा खूप कडक आहे, यावर्षी पाऊस खूप कमी झाला, त्याच्यानंतर इकडून हे वादळ आलेलं आहे, समुद्रामध्ये हे सध्या वादळ आलेलं आहे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कुठून मिळते, तर हवामान खात्यातून मिळते. पण मग याच्याशी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्यांचे निर्णय किंवा त्याच्यावरती काय करता येईल किंवा कसं टाळता येईल त्याच्यावरती रिसर्च करणं, हे सगळे काम कोण करतं, तर ही जागतिक हवामान संघटना करत असते. ठीक आहे. आणखीन एक म्हणजे या चार्टमध्ये आणखीन काही संघटना जसं की आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था. ठीक आहे. तर याची स्थापना जी आहे ते 1957 मध्ये झाली होती. याचं जे मुख्यालय आहे ते व्हिएना, ऑस्ट्रिया इथे आहे. आणि इथे अणुऊर्जेचा सुरक्षित वापर, अप्रसार म्हणजे अणुऊर्जा जी आहे ती जपवणूक किंवा त्याच्याने कोणालाही धोका होऊ नये यासाठी जे काय काम करते ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था काम करते. ठीक आहे. युरोपियन युनियन, EU म्हणून ओळखलं जातं, युरोपियन युनियन, ज्याची स्थापना झाली होती 1993 मध्ये. त्याचं मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम. आणि याचं मुख्य कार्य किंवा याचं जे कार्य आहे ते आहे युरोपीय राजकीय आणि आर्थिक सहाय्य करणे. ठीक आहे. राजकीय म्हणजे पॉलिटिकल आणि आर्थिक सहकार्य करणे, या दोन्ही प्रकारची काम ही संस्था करत असते. त्याच्यानंतर पेट्रोलियम निर्यातदार देश संघटना, ओपेक ज्याला आपण म्हणतो. तर ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्ट संघटना. ठीक आहे. याची जी स्थापना आहे ती 1960 ला झाली होती. व्हिएना, ऑस्ट्रिया. सेम म्हणजे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थाप्रमाणेच त्याचं मुख्यालय ऑस्ट्रिया इथे आहे. आणि तर याचं जे महत्वाचं कार्य आहे ते आहे सदस्य देशांसाठी तेल उत्पादन धोरण समन्वय साधण्यासाठी ओपेक संघटना काम करते. त्यानंतर आशियातील दक्षिण पूर्व संघटनांचा संघ, 1937 ला ही संस्था फाउंड झाली. एकत्रित येऊन सगळ्यांनी याच्यावर काम केलं. जकार्ता, इंडोनेशिया ह्याचं मुख्यालय आहे. आणि प्रादेशिक आर्थिक राजकीय सहकार्य करणं हे या संस्थेचं कार्य आहे. एशियन प्रमाणे सार्क ही संघटना काम करते, दक्षिण आशिया प्रादेशिक सहकार्य संघटना, ज्याचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1985. काठमांडू, नेपाळ इथे त्याचं मुख्यालय आहे सार्कचं. आणि आर्थिक सामाजिक विकासासाठी प्रादेशिक सहकार्य करण्याचं काम ही संघटना करत असते. लास्ट आहे ब्रिक्स. ब्रिक्स मध्ये पूर्ण कंट्रीज आहेत ज्या याच्यामध्ये समाविष्ट आहे. 2006 साली या संस्थेची स्थापना झालेली आहे. आता याचं जे मुख्यालय आहे ते काय आहे, चेंज होत राहतं. तर याच्यामध्ये ब्राझील, रशिया, बघा आता ब्रिक्सचा फुल फॉर्म याच्यामध्ये दिलेला आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका यांच्यातील सहकार्य मेन म्हणजे कुठलं, आर्थिक सहकार्य करण्यासाठी ही ब्रिक्स संघटना स्थापन झालेली आहे 2006 मध्ये. सो ही इथे काम करते.
ओके. सो हा जो टॉपिक आहे हा अशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करता येईल व्हेरी इझिली. थोडंसं म्हणजे फक्त ह्याच्यावरती तुम्हाला प्रिपरेशन काय करायचं आहे, तर तुम्हाला ह्याचे जे मी सांगितले पॉइंट्स, ते पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे पॉइंट लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नाहीये. एक चार्ट बनवून तुम्ही तुमच्या समोर ठेवा. बघताना किंवा बोलताना तुम्ही असं बोलता बोलता बोलायचं की याचं मुख्यालय इथे आहे आणि इस्टॅब्लिशमेंट इयर हे आहे. त्याचं कार्य तुम्हाला आपोआप लक्षात राहतं आणि त्याच्याच नुसार तुम्ही तो पूर्ण चार्ट प्रिपेअर करू शकता. पाठांतर करायला गेलात तर एखादी संस्था किंवा एखादं मेन ऑर्गनायझेशन तुम्ही मिस करू शकता. त्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून ऑप्शन्स बघितल्यावरती ती संस्था काय कार्य करते, इस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे, हेडक्वार्टर कुठे आहे, हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशनसाठी एवढंच आणि या सेशनमध्ये जे काही तुम्हाला डाऊट्स असतील ते तुम्ही मला परत विचारू शकता आणि त्या डाऊट्सवरती आपण परत एकदा काम करूया हवं तर. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर टुडे सेशन.